नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभाग ॲक्शन मोडवर. मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकांविरोधात धडक मोहीम सुरू. 2 दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात मद्यधुंद खासगी ट्रॅव्हल्स चालकामुळे झालेल्या भीषण अपघातानंतर नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभागाने मोठी कारवाई सुरू केली आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकांविरोधात आता महामार्गांवर विशेष नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरद्वारे ड्रिंक अँड ड्राईव्ह तपासणी केली जात आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांच्या आदेशान्वये जे काही बस आहेत त्या सर्वांची तपासणी करून ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस पण चालू करण्याची मोहीम चालू केलेली आहे. काही दिवसांपूर्वी नंदुरबार येथे एक बसचा अपघात झाला होता. त्या अनुषंगाने आज धडक मोहीम हाती घेतली उपप्रादेशिक परिवहन नंदुरबार यांच्या आदेशान्वये. त्याचबरोबर वायुवेग पथकातले मुंबई पूर्वचे अधिकारी सोबत आपल्या सोबत आहेत. त्यांना सोबत घेऊन ही कारवाई चालू केलेली आहे. जे कोण वाहनधारक आहेत त्यांना सूचित करण्यात येते की आपले कागदपत्रांची पूर्तता ठेवावी. जे वाहन योग्य आहे, ज्या वाहनांचं पासिंग झालंय असेच वाहनं रोडावर आणायची. विशेषतः वाहन चालकांना माझी नम्र विनंती आहे, कृपया ड्रिंक अँड ड्राईव्ह करून वाहन चालू नये. आणि तसंच तमाम नंदुरबार वासियांना माझी विनंती आहे, जर कोणी एखादा वाहन चालक म्हणजे बसचा जो अतिरिक्त भाडं घेत असेल, कृपया त्यांनी आमच्याकडे अर्ज करून तक्रार सादर करावी. आपल्या मार्फत योग्य ती कारवाई केली जाईल. पुणे, मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स चालकांची कसून चौकशी करण्यात येत असून मद्यपी आढळणाऱ्या चालकांवर थेट गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. परिवहन विभागाच्या या धडक मोहिमेमुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार. नमस्कार.